विजय दुर्गा माता की जय। विजय दुर्गा माता की जय। बोलो भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। हर हर महादेव, हर हर महादेव। श्री विजय दुर्गा माता की जय। श्री विजय दुर्गा माता की जय। गौरव, याची आर्कॉलॉजिकल साईट म्हटल्यानंतर त्याचे काही महत्त्व असतं आणि हे पोर्तुगीजांनी हे केल्लें आसा की ही आर्कॉलॉजिकल सायट आसा तेतून ती आनी गोवा स्वातंत्र्य जाल्यानंतर ही सायट म्हणून हांगासर नोंदय जाल्ली आसा आर्कॉल डिपार्टमेंटान। आनी अशें आसतना सुद्दां त्या सायटीचें म्हत्व कितें आसा, एक म्हणजे खबर आसा आमकां की ते जागा जी आसा ती पुरातन देवस्थानाची आसा, ती विजयदुर्गा देवस्थानाची आसा। आमकां खबर आसा पोर्तुगीज जे गोंयान येयले, ज्यांच्यांनी 450 वर्सां राज्य जे केले, यांच्यानी अनेक देवळां जी आसा ती गोंयांतली उध्वस्त केल्ली आसा आणि ह्या उध्वस्त देवळांचेर आयज अनेक ठिकाणी चर्चीस बांधलेले आसा, हें आमकां खबर आसा। आनी त्यामुळे आमी काय थंयसर अजून पावूंक ना, पण ह्या ठिकाणी जे आसा, ज्या ठिकाणी पोर्तुगीज किंवा आत्ताचे स्वातंत्र्य जाल्यानंतर गोवा सुद्धा जे थंयसर चर्च बांदूंक पावोंक ना, अशा प्रकारचे हें एकूच ठिकाण आत्तां उरलां। कशें ज्या जाग्यार पोर्तुगीजूय बांदूंक पावोंक ना आनी आतांचे कोण पावोंक ना, पण हो प्रयत्न आतां चल्ला काय कितें, पोर्तुगीज गेले पण आता पोर्तुगीजची पिरावळ जी आसा, हे चर्च जी आसा ही हे सगळें करपाक सोदता काय कितें, म्हणजे अशा प्रकारचें वातावरण गोंयान सध्या तयार करता गेल्या कांय वर्सां की पोर्तुगीज जे गेले ते वचोन अजूनय आसा स्थायी, अजूनय हांगा आसा आनी अशा प्रकारचे दादागिरी करून अशा प्रकारचे सगळे गोष्ट करता, इल्लिगल करून हे सगळे गोष्टी सगळे आसा ते केले वयता। एक म्हणजे आम्ही ह्या वर्सा असो एक प्रयत्न केलो की सगळं डिपार्टमेंट म्हणजे सकयल डेप्युटी कलेक्टर आसतले, थंयसरले लोकल पुलीस आसतले, सुपरिटेंडंट आसतले, मागीर साऊथ गोवा कलेक्टर आसतले, सावथाचे सगळे आसतले, आर्कॉलॉजी डिपार्टमेंट आसतले, ह्या सगळ्या म्हणजे आत्ता सर आम्ही DGPक सुद्धा एक पत्र दिवन येयलें, ह्या सगळ्यांक वेगळ्या वेगळ्या पद्दतीन आम्ही सगळ्यांनी हे कशा प्रकारचे इल्लिगल काम जे आसा, म्हणजे 2 दीस पयलीं जे सुरवात जाला त्याच्या पयलींच आमी सगळी लेटरां जी आसा ही सगळ्या डिपार्टमेंटांक सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्दतीन ही लेटरां दिल्ली आसा की अशा प्रकारचे इल्लिगल काम जे आसा ते एनक्रोचमेंटचे चालू आसा। आणि त्यामुळे सरकारान किंवा सरकारची यंत्रणा जी आसा किंवा आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट आसा, ह्या आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटची यंत्रणा जी आसा ह्या यंत्रणान बेगिनात बेगीन थंय वयचे आणि थंय एक्शन घेवचे अशा प्रकारचो प्रयत्न गेले 4 दीस चालू आसा। पण आमकां दुख्खान सांगपाक येता की अशा प्रकारचे कांयच एक्शन सध्या खंयचेच डिपार्टमेंट घेयना आणि प्रत्यक्ष सरकारूय घेयना, कित्याक ह्या सरकारचो आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचो मंत्री जो आसा तो सुभाष फळदेसाय आणि त्याच्या वयर मुख्यमंत्री आसा प्रमोद सावंत, हे कोणूच ह्या संदर्भात विचार करिना। म्हणजे आमी हिंदू समाजान किंवा जे आमी म्हणटा की ह्या सगळे आर्कॉलॉजिकल एरिया जी आसा ती एनक्रोच करपाक प्रयत्न गेले अनेक वर्सांची चालू आसा, ते सगळे आमी त्यांच्या ताब्यान दिवचे काय कितें, किंवा सरकारान आमकां सांगचें की सरकारान आमकां सांगचें की हे सगळे जे आसा ते तेंचे आसा, तुम्ही ते भानगडीन पडचे न्ही, अशा प्रकारे सांगचें, म्हणजे आमी फाटी घालता। पण ह्या अशा प्रकारचे काही गोष्टी करता की सरकाराक प्रामुख्यान अशें मुद्दम इल्लिगली ते सगळे करपाक लायता, हेच्या फाटल्यान असा आमकां उद्देश दिता की हांगासर मोठ्या प्रमाणात हिंदू आणि क्रिश्चनांचो संघर्ष करप, अशा प्रकारचे कृत्य जे सरकार जे प्रयत्न करता हे असे करपाक सोदता हे सरकार। ह्या गेल्या 2017 पासून आतापर्यंत 7 मेटालिक चर्च क्रॉस थंय मोठ्या प्रमाणात उभे केल्ले आसा। थंय जे वडाचे झाड आशिल्ले ते थंय कातरून उडयल्ले आसा। थंय एक देवाची तळी आशिल्ली, तुमकां खबर आहा की आमच्या प्रत्येक मंदिराच्या भायर तळी आसता, थंय जी तळी आशिल्ली तळी थंय सगळे हे बुजोवन ती पूर्णतः बंद केल्ली आसा। अशा अनेक गोष्टी आसा। थंय आता गेट लायलो आसा, जो आर्किओलॉजीचो बोर्ड आशिल्लो त्या सायटाचें जे नाव आसा फ्रंटिस्पीस ऑफ सांकवाळ, तर त्याच्या पुढे तो बोर्ड सुद्धा बदललो, फ्रंटिस्पीस ऑफ सांकवाळ चर्च म्हणून बरयला। त्यामुळे हे सगळे जाणीवपूर्वक जसे सांगला की हे त्यांच्या ताब्यान दिवपाचो हो प्रयत्न आसा का अशें आमकां ह्या माध्यमातून दिसता। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सरकारकडे मागणी करता की हे संबंधित जे कोण अधिकारी आहात ते सगळे ह्या सगळ्यांका पाठी घालता, त्या सगळ्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई जावची आणि हे सगळे इल्लिगल ॲक्टिव्हिटीज थंय जे सुरू आसा ते त्वरित बंद करचे, अशा प्रकारची प्राधान्यान मागणी आम्ही या माध्यमातून करता। आणि याविषयी जे नियम आसा ते डावल्ले वता। फाल्यां कोर्टान गेल्यानंतर हे सगळे चल्लेले भायर सरतले आणि ही माहिती समोर येतली। पण आम्ही परत एकदा शासनाक सांगूंक येता की सामान्य मनीस, हिंदुत्ववादी मनीस जेन्ना तुलना करता तेन्ना ताका दिसून येता की सेंट्रलान जे चल्लां आणि गोव्यान जे चल्लां ते कितें तरी वेगळें चल्लां काय कितें।
आयज हिंदूंचे पुनरुत्थान चल्ल्या, जागृती चल्ल्या, सनातन हिंदू धर्माचो आवाज संपूर्ण कुंभमेळा आयज सुरू आसा. अशा परिस्थितीन हांगासर आमचें एक स्थान आसलें देवाचें, ते कितले आयज लढो दिवन सुद्दां ताका जर कोणूच भीक घालिना जाल्यार पोर्तुगीज काळान जे चलताले तेच हांगासर चालू आसा. तोच दबाव आसा, तेच मायनॉरिटी अपीजमेंट अजुनूय चालू आसा काय कितें हो प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच निर्माण जातलो आणि हाचे उत्तर शासन प्रशासनाक दिवचे पडटले येणाऱ्या काळात.